तुम्हाला वाटतं ना पैशामध्ये ताकद आहे, कमवा भरपूर, एवढा कमवा की तुम्हाला त्याची निरर्थकता लक्षात आली पाहिजे. पैसा पुरुषार्थाने कमवला पाहिजे. लबाडीने जर कमवला तर तुम्हाला तो पैसा कधीच तृप्ती देऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही कष्टाने कमवा, चरित्र कष्टाने कमवा, पैसा कष्टाने कमवा, ज्ञान कष्ट करून, मेहनत करून, साधना करून, अभ्यास करून अर्जित करा. आईचं ज्ञान काहीच उपयोगाचं नाहीये. कॉपी पेस्ट करणाऱ्यांचा आजपर्यंत कुठे सत्कार झालेला मी पाहिलेलं. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा ती 4 वर्षाची मुलगी 14-15 वर्षाची कधी झाली मला आठवतच नाहीये मधल्या काळामध्ये. माझा मुलगा बी मला नाही आठवत मधल्या काळामध्ये तो कसा मोठा झाला. कारण त्या काळामध्ये मी माझं जीवन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं होतं. मला दिवस दिसत नव्हता, रात्र दिसत नव्हती. मी कधी जरी असलो होतो ते शेतकऱ्यांच्या बांधावत असायचं. पण त्याचा फायदा असा का त्यावेळेस मी त्यांचे वाढदिवसाला गेलो नसेल, त्यावेळेस मी त्यांचे काही कौतुक करू शकलो नसेल. पण आज ते मुलं कमीत कमी माझ्या बरोबरचे जेवढे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांपेक्षा अतिशय उन्नत आणि अतिशय स्वतंत्र जीवन जगत आहे आनंदाने. हे त्याचं फळ आहे. म्हणजे मी माझी जबाबदारी पार पडलेली आहे म्हणून ती नाती माझी कशी झालेली आहे, यशस्वी आहे. जिथं तुझी नियुक्ती झाली ना जे करण्यासाठी, ज्याच्यातून कोणाच तरी भलं होतंय. बघा, एका बाजूला माझ्या कुटुंबाचं भलं होतं, एका बाजूला साऱ्या समाजाचं भलं होतं. मी काय निवडलं पाहिजे? मी माझ्या कुटुंबाचं सुख डावावर लावलं. दुसऱ्यांनी काय करावं, दुसऱ्याचे जे काही तुमच्या बरोबरचं वागणं असेल त्याच्या अपेक्षांवर तुमचं नातं टिकलेलं असेल तर ते एक खोटं नातं आहे आणि ते अयशस्वी नातं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अपेक्षा आहे दुसऱ्याकडनं तेव्हा समजून घ्यायचं की या नात्यामध्ये काय आहे, खोटे आहे. आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. मग काय, याच्याकडनं काही अपेक्षा न ठेवता मी मात्र त्याला देण्याची काय ठेवील, वृत्ती ठेवेल. ते नातं जपण्याची वृत्ती ठेवेल. मी माझी जबाबदारी ओळखून जगेल. तेव्हा मी खऱ्या एक यशस्वी नातं निर्माण करेल. यशस्वी नातं त्याग मागतं.